आपल्या घरात वेगवेगळी माणसं येतात जातात, निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेरनच घरात येते. तर मग या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल असतो आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा जो आहे त्याचा. तर तो मुख्य दरवाजा नक्की कोणत्या दिशेला असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याबद्दल काय सांगाल? आता सगळ्यांना माहिती आहे की 4 दिशा आहेत न्यूज, म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. तुम्ही बघाल न्यूज मध्ये पण साऊथ सगळ्यात शेवटी. तर का तर सगळ्यांना साऊथ एंट्रन्स नकोच आहे, म्हणजे मॅक्झिमम लोक म्हणतात साऊथ एंट्रन्स नकोच. त्याच्या मागचं दुसरं रिझन आहे, त्यावर नंतर येऊया आपण. तर आधी एंट्रन्स कोणती असावी, तर नक्कीच या 4 दिशामध्ये असायला पाहिजे, एकतर नॉर्थ किंवा ईस्ट किंवा वेस्ट किंवा लास्ट म्हणजे साऊथ. पण जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणजे तुमच्या कुंडलीनुसार बघितले की तुमचा एंट्रन्स कोणता असावा, तर तुम्हाला ती वास्तू खूप जास्त प्रॉफिटेबल देते. एक तर वास्तू झाली की जिथे आपण राहतो आहे, आणि आपण अजून 1-2 वास्तू घेतो, प्लॉट घेतो, तर त्याची एंट्रन्स जर तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे घेतली, ज्याला आपण ॲस्ट्रो वास्तू म्हणतो, म्हणजे 4th हाऊस मध्ये जी राशी असते त्याचे जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनची घेतली तर तुम्हाला तो खूप प्रॉफिट होतो. हा झाला थोडा टेक्निकल. आता कॉमनली मग काय करायचं आहे की मला कोणती चांगली असणार आहे, कॉमनली N3 N4 म्हणजे नॉर्थ मधली म्हणजे उत्तर दिशामधला 3रं आणि 4थं पद, ते येतं एक्झॅक्ट जे येईल तो डिग्री, तो जो येणार आहे तो 0 डिग्रीवर येईल. 0 to 10 डिग्री मध्ये जो येणार आहे तो आपला एंट्रन्स. कारण नॉर्थ मध्ये मग नॉर्थ ईस्ट पण आलं आहे, इकडे पण थोडस नॉर्थ वेस्ट पण आलेलं आहे, तर इथे नाही घ्यायचं. एक्झॅक्ट N3 N4 E3 E4 म्हणजे एका दिशेमध्ये पण असे वेगवेगळे चरण. येस, चरण आहेत. ओके. नॉर्थ मध्ये 8 चरण असतात, 8 पद असतात. उत्तरेला 8 आहेत, पूर्वेला 8 आहेत, पश्चिमेला 8 आहेत आणि दक्षिणेला पण 8 आहेत. असे 32 एंट्रन्सेस आहेत. त्याच्यातले फक्त 8 एंट्रन्स, 8 प्रवेशद्वार हे खूप चांगले असतात. तर त्याच्यामध्ये N3 N4. आता हा N3 N4 काय, E3 E4 काय आहे, तर हा एक्झॅक्ट कोणत्या डायरेक्शन कोणत्या डिग्रीला येतो ते मी सांगते आहे. तर तो येतो 0 to 10 डिग्री मध्ये. जेव्हा मी प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक पॉडकास्ट मध्ये म्हणते की तुम्हाला जर वास्तू करायचं आहे, काही बघायचं आहे, तर तुमच्या हातात मॅप हवा, तुमच्या घराचा मॅप पाहिजे. मला अजूनही असेच येतात, नाही मॅप नाही आहे. म्हटलं मग होत नाही. तो कितीही मोठा माझा क्लायंट असू दे, 5000 स्क्वेअर फीटचं घर असू दे, मी सरळ म्हणते नाही, तुम्ही सिव्हिल ड्राफ्ट्समॅन कडनं बनवून घ्या. ओके. घराच्या मॅप शिवाय वास्तू होत नाही, तो तुम्ही करू शकत नाही. आता जेव्हा बघा ना, N3 N4 0 to 10 डिग्री मध्येच पाहिजे. हा जर इकडे थोडासा पण आला तर हा N5 येईल. मग जितका हा फायदेशीर आहे तितका हा फायदा देणार नाहीये मला. मग बऱ्याचदा आपण काय म्हणतो, अरे आमचं तर नॉर्थला एंट्रन्स आहे, पण काय म्हणतात की खूप काही देतं, पैसे देतो, पण आम्हाला तर देत नाही. तर एक्झॅक्ट डिग्री बघायला पाहिजे. तसंच ईस्टचा आहे, तसंच वेस्टचा आहे, तसंच साऊथचा आहे, म्हणजे तसंच पूर्व दिशेचा एंट्रन्स, पश्चिम दिशेचा एंट्रन्स आणि तसंच दक्षिण दिशेचा एंट्रन्स. आणि मी तर इथे असं म्हणेल की दक्षिण दिशेची एंट्रन्स ही खूप भारी असते. तुम्हाला सुरुवातीला मेहनत करायला लावते, पण नंतर भरपूर पैसा देते. हे तुम्ही अगदी वेगळं आणि नवीनच सांगितलं. कारण की कुठलंही नवीन घर घेताना आपण म्हणतो ठीक आहे बाबा, दरवाजा कुठेही असेल चालेल, दक्षिणेला नको, पण दक्षिणेची एंट्रन्स ही तुम्हाला भरपूर पैसा देते. तुम्ही महेंद्रसिंग धोनी, रांचीला त्याचं घर आहे, त्याच्या घराचा दार हा लाल कलरचा आहे, तुम्ही बघू शकता. दक्षिणेला आहे, त्याची एंट्रन्स ही दक्षिण आहे, दक्षिण दिशेला आहे. अरे बाप. शाहरुख खानच्या घराची एंट्रन्स ही पश्चिम आहे. तर आता तुम्ही म्हणाल मॅडम यांच्याबद्दल का बोलताय, का बोलते की तुम्हाला हे कळावं की असं नाही की फक्त उत्तरेचीच देते किंवा ईशान्येचीच देते. इथं मी असं म्हणेल की ईशान्येची एंट्रन्स घेऊ नका. ईशान्य हा, इथे ईशान्येच्या तिथे काय आहे तर वास्तुपुरुषाचं डोकं येतं, आणि तिथे तुमचं जर एंट्रन्स आलेला आहे तर बाहेर आलाच, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, मग तुम्ही देवघर कुठे ठेवणार आहे, घरात एंट्री केल्या ठेवणार आहात का? ईशान्येचं म्हणजे
आता इतके वर्षापासून मला 15 वर्ष प्लस 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आता. तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ईशान्येची जी एंट्रन्स आहे ही पैसा देते, पण कर्ज काढून पैसा देते. अच्छा. ती एक्झॅक्ट E8 मध्ये आली तर अजून जास्त देणार तुम्हाला. कारण ईशान्य दिशा ही E8 आणि N1 अशा दोन मध्ये येते. E8 किंवा N1 हे जे तुम्ही म्हणता ना, हे Yes. त्या डिग्रींना नाव आहेत का? हे त्याचे पद आहेत. ओके. म्हणजे हे मी डिटेलमध्ये जेव्हा माझे वास्तू क्लासेस घेते त्यावेळेस अजून डिटेलमध्ये समजवते, पण इथे समजायला पाहिजे म्हणून मी असं म्हणेल एकदम इझी आहे. तुम्ही गुगल करा वास्तू दिशा चक्र, तुम्हाला ते येईल. त्याच्यामध्ये N8 E1 हे सगळं दिसणार आहे. आणि आपल्या घराचा मॅप घ्या, त्या मॅपवर ते ठेवा, तुमच्या लक्षात येईल की माझ्या घराची एंट्रन्स कुठे. आपल्याच घराच्या जे मुख्य द्वार आहे हा शक्यतो N3 N4 E3 E4 मध्येच असायला पाहिजे. आता म्हणाल नाहीये, आम्ही तितक्या वर्षापासून राहतोय, आता तोडफोड शक्य नाहीच आहे, ऑब्व्हियसली नाहीच आहे. तर मी एकच म्हणेल की तुम्ही तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्याला त्या दिशेप्रमाणे कलर करून घ्या. ओके. जर एखाद्याचा योग्य दिशेला नसेल दरवाजा तर त्याला रेमेडी करता येते. येस, आणि रेमेडी उंबरठ्याचा रंग आपण तो ठरवू चेंज करू शकतो, ठरवू शकतो. मग तो कसा ठरतो? आता बघा, जर तुमचं उत्तर दिशेला आहे, उत्तर ते पूर्व आहे, म्हणजे आता नॉर्थ पासून तर पूर्व पर्यंत आपण आलो, असा पूर्ण येणार आहे, तर तुम्ही तुमचा उंबरठा हिरवा करून घ्या. अच्छा, ठीक आहे. ह्या झाला पूर्व दिशा. आता पूर्वानंतर येईल पूर्व आग्नेय. इथून तर परत इथपर्यंत म्हणजे एंड पर्यंत आलो, म्हणजे त्याच्यामध्ये साऊथ पण आलेला आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट पण आलं, वेस्ट पण आलं, वेस्ट नॉर्थ वेस्ट पण आलं, म्हणजे वायव्य दिशा पण येईल, पश्चिम दिशा पण आली, नैऋत्य दिशा पण आली. ह्या दिशांचा असेल तर तुम्ही तुमचा उंबरठा पिवळा करून घ्या. तर तुम्हाला जे थोडे, हे बघा मी असं म्हणत नाही की याच्याने 100% पॉझिटिव्ह होणारच आहे, पण 60% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता तुम्हाला सिम्पटम्स काय येतात डिपेंड्स ऑन ऑल्सो दॅट. त्याच्यावर पण डिपेंड आहे की आपल्याला सिम्पटम्स काय येतात. नाहीतर फक्त मॅडम बोलतायत म्हणून करून घेऊ, तसं नाही. सिम्पटम्स बघा की आपल्याला त्रास होतो आहे का, आपले पैसे अडकतायत का, किंवा नैऋत्याची एंट्रन्स असेल तर हजबंड वाईफ मध्ये त्रास म्हणजे थोडंसं चालू असतं कुरबुर कुरबुर, ते दिसतं आहे का. बऱ्याच घरामध्ये असं पण होतं की डायरेक्शन ही इतकी चांगली नाहीये पण सगळं व्यवस्थित आहे का, तर कुंडली त्यांना त्यांची साथ देते आहे. तर जसं आपण डॉक्टरकडे कधी जातो जेव्हा आपल्याला त्रास आहे, तर जेव्हा घर आपल्याला सिम्पटम्स दाखवतोय की नाही आपल्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर आता आपण काम करायला पाहिजे, तेव्हाच आपण घराची रेमेडीज करायला पाहिजे. फक्त आता ज्ञान सगळेजण आम्ही वाटतोय म्हणून करा, तसं नाही. आणि एखादी रील बघून तर बिलकुल करू नका, खरंच म्हणते मी. कारण आता तर जे ते येत आहेत आपापल्या प्रमाणे सांगताहेत, तसं बिलकुल करू नका. तुम्ही आता दक्षिण दिशेच्या दरवाजाचं म्हटलं, तो अर्धा राहिला विषय, म्हणून मी पुन्हा त्याच्याकडे येते. नक्की नक्की. की सगळ्यांनाच तो दक्षिण दिशेचा दरवाजा लाभतो का? पण आता सगळ्यांना म्हणजे थोडा ऍस्ट्रो वास्तूवर जाऊया. आता जर ऍस्ट्रो वास्तूप्रमाणे तुमच्या 8th हाऊस मध्ये 10 नंबर लिहिलेला असेल, 8व्या घरामध्ये, कुंडलीच्या 8व्या घरामध्ये 10 नंबर लिहिलेला असेल, तर मग तुमच्यासाठी नाही आहे. अदरवाईज तो साऊथ ही एंट्रन्स चांगली असते. फॅक्टरीज जितक्या असतात, इनफॅक्ट मी आता 2 ते 3 फॅक्टरीजचं काम करते आहे, तर त्यांना एंट्री घ्यायला मी साऊथची घ्यायला लावली आहे. अच्छा. त्यांच्या कुंडलीप्रमाणे पण ते पॉझिटिव्ह. आणि शक्यतो फॅक्टरीजच्या एंट्रीज या जर दक्षिण असल्या किंवा पश्चिम असल्या तर ते त्यांना खूप काही फायदा देतात. आणि अशा फॅक्टरीजचे चेंज करून त्यांच्या 1 फॅक्टरीच्या 2 फॅक्टऱ्या झाल्या सुद्धा आहेत. तर असं नाहीये की दक्षिण दिशा ही खराब आहे. मला कळत नाही की हे का इतकं लोकांनी दक्षिण दक्षिण हे केलंय. साऊथ मुंबई बघा, साऊथ इंडिया बघा, सगळे श्रीमंत प्रदेश आहेत. का घाबरतो त्याच्या मागचं रिझन आहे की दक्षिण दिशा ही ना तुम्हाला खूप मेहनत करायला लावते. आणि आपल्याला तर मेहनत म्हणजे शक्यतो कंटाळा येतो, डिसिप्लिन असतं. साऊथ दिशा प्रत्येक दिशाची देवता आहेत, तसंच साऊथ दिशा जी आहे ही आपण हनुमानजींना जोडतो. हनुमानजी कसे डिसिप्लिन, मेहनती, म्हणजे सगळंच आलं त्यांच्यामध्ये. भक्ती पण खूप आहे, त्यांच्यासारखा भक्त कोणीच नाही. तर भक्ती पण आहे, शक्ती पण आहे, डिसिप्लिन पण आहे. हे ज्याच्या जवळ असेल किंवा जो हे सगळं करायला तयार आहे त्यांनी मात्र नक्कीच दक्षिण दिशाची एंट्रन्स घ्यावी आणि बघावं किती पैसा येतोय तो.
बरोबर. कारण मी प्रत्येक वेळेस तसंच तेच म्हणते की पैसा तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही मेहनत कराल, आणि इथे साऊथची दिशा तेच करायला लावते. मेहनत करून घेते तुमच्याकडे. तुमच्याकडनं करून घेते, आळस तुम्हाला काढायलाच लावते.